डाबर वाटिका हेअर ऑइल होम मिनिस्टर, नववधू नंबर 1. नमस्कार. डाबर वाटिका हेअर ऑइल होम मिनिस्टर नववधू नंबर 1 च्या नाशिक केंद्रावरच्या दुसऱ्या एपिसोड मध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम बोलूया दामणे वहिनींना, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्यानंतर बोलूया भुसे वहिनींना. आजच्या एपिसोड मधल्या तिसऱ्या वहिनी कुलकर्णी वहिनी. आपलं संपूर्ण नाव? अमोल विश्वनाथ धामणे. 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 अच्छा, बर. आणि वहिनी आपलं संपूर्ण नाव? स्वाती अमोल धामणे. त्यानंतर आपण बोलणार आहोत भुसे वहिनींशी. नमस्कार वहिनी. संपूर्ण नाव? सौ अर्चना मकरंद भुसे. दादा आपलं संपूर्ण नाव? नमस्कार, माझं नाव मकरंद पद्माकर भुसे. नमस्कार वहिनी. नमस्कार. आपलं संपूर्ण नाव? मी सौ रश्मी अजय कुलकर्णी. माहेर कुठलं? माहेर औरंगाबाद. नमस्कार, आपलं संपूर्ण नाव? अजय रंगनाथ कुलकर्णी. बोलणार आहोत आपल्या पहिल्या फेरीकडे, जिचं नाव आहे कुंडली. नमस्कार वहिनी. नमस्कार भाऊजी. वहिनी, 3 प्रश्न मी तुम्हाला विचारणार. 3ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तर प्रत्येकी 10-10 गुण मिळून 30 गुण तर होतीलच, शिवाय 6 गुण बोनस मिळतील. बघूया 36 गुण तुम्ही जुळवताय की नाही. पहिला प्रश्न. अल्बम मध्ये एका पानावर तुमच्या एकटीचे 5 फोटो आहेत, बरोबर? त्यावर कोणती ओळ लिहिलेली आहे? सजना है मुझे सजना के लिए. उत्तर बरोबर आहे, 10 गुण मिळत आहेत. 3ही उत्तरं बरोबर दिली म्हणून आणखी 6 बोनस गुण मिळत आहेत आणि 36 गुण जुळलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. पहिला प्रश्न. तुमच्या लग्नात स्टेजवर तुमची नावं लिहिली होती, त्या नावांच्या मध्ये कोणतं चिन्ह दाखवलेलं होतं? त्याच्यामध्ये स्वस्तिक आहे. स्वस्तिक आहे. उत्तर बरोबर आहे, 10 गुण मिळत आहेत. तुम्ही पहिली 2 उत्तरं बरोबर दिली, त्यामुळे तुम्हाला मिळालेत 20 गुण. आता आपण बोलणार आहोत कुलकर्णी वहिनींशी. नमस्कार वहिनी. नमस्कार. मिस्टरांच्या आत्याच्या मिस्टरांचं नाव काय? प्रमोद कुलकर्णी. प्रमोद कुलकर्णी. उत्तर बरोबर आहे, आणखी 10 गुण मिळत आहेत. 36 गुण मिळालेले आहेत. खेळणार आहोत आपण आपली पुढची फेरी, लगीन घाई. लगीन घाई या खेळामध्ये आता इथे पाटावर 3 कलश ठेवण्यात आलेले आहेत. याच्या मागे वहिनींच्या बरोबर सरळ रेषेत एक नारळ ठेवण्यात आलेला आहे. तो नारळ वहिनींनी आणायचा आहे आणि मग या कलशावर ठेवायचं आहे. आता एवढं जर सोपं असेल तर मग ते असं कसं ना, मग हा खेळ कशाला? नाही, वहिनींच्या डोळ्यांवर आहे पट्टी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या हातात आहे माईक. माईकवर नातेवाईकांनी सांगायचं, वहिनीने ते ऐकायचं आणि त्याप्रमाणे ते घेऊन इथे यायचं आणि ठेवायचा. वहिनी, तुमची वेळ सुरू होते आता. सरळ सरळ अर्चना सरळ. अर्चना सरळ 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 सरळ. तर आता या फेरीच्या अंती गुण काय आहेत? धामणे वहिनींनी ट्रॅक सोडला तरी सुद्धा त्यांना 3रा क्रमांक मिळालेला आहे आणि मिळतात 500 गुण. भुसे वहिनी या 2ऱ्या क्रमांकावर आहेत म्हणून त्यांना 750 गुण मिळत आहेत. कुलकर्णी वहिनी पहिल्या क्रमांकावर आहेत, त्यांना मिळतात 1000 गुण आणि त्यांच्या गुणांची बेरीज आहे 1036. तर सप्तपदीमध्ये आपण आत्ताचा खेळ असा ठेवलेला आहे की वहिनींच्या पुढ्यात एक 5 हेअर ऑइलच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत. वहिनींच्या हातात एक रिंग आहे. वहिनींनी ती रिंग घ्यायची, बाटलीमध्ये टाकायची. बाटलीत जर रिंग गेली किंवा रिंगमध्ये जर बाटली आली तर वहिनींनी ती बाटली उचलायची आहे आणि येऊन इथे पुढ्यात असलेल्या बादलीत टाकायची आहे. एका अंतरावर उभं राहून वहिनीने हे सगळं करायचं आहे. वहिनी, तुमची वेळ सुरू होते आता. तर रिझल्ट माझ्या हातात आहे. गुणांची बेरीज काय आहे? कुलकर्णी वहिनींच्या गुणांची बेरीज आहे 1536. भुसे वहिनींच्या गुणांची बेरीज आहे 1770 आणि धामणे वहिनींच्या गुणांची बेरीज आहे 1286. म्हणजे भुसे वहिनी या उपांत्य फेरीत जात आहेत. आणि मी यांच्या मिस्टरांना विनंती करतो की उपांत्य फेरीत शुभेच्छा म्हणून त्यांनी वहिनींना बाशिंग बांधायचं. हा एपिसोड इथेच संपलेला आहे. मागच्या एपिसोडमध्ये अहिरराव वहिनी उपांत्य फेरीत गेल्या, या एपिसोडमध्ये भुसे वहिनी उपांत्य फेरीत गेल्या. आता पाहूया पुढच्या 2 एपिसोड्समधून कुठल्या 2 अशा नववधू असतील ज्या उपांत्य फेरीत पोहोचतील. तोपर्यंत पुढच्या एपिसोडपर्यंत मी जितेंद्र जोशी सगळ्यांना म्हणतो मस्त जगा, मजेत जगा. डाबर वाटिका हेअर ऑइल होम मिनिस्टर, नववधू नंबर 1.